देसाईगंज तालुका में पब्लिक का हो रहा बुरा हाल, न कोई सुविधा न कोई राहत। गढ़चिरौली जिले के व्यापारी शहर में नाम से अपनी पहचान बनाने वाला देसाईगंज तालुका के कंट्रोल पॉइंट पर आम जनता के लिए कोई सुविधा नहीं है। यहां आम लोग और छात्रों की रोज आवाजावी होती है। तालुका के अधिकांश लोगों का यहां आना जाना लगा रहता है। ऐसे में सवाल उठता है कि यहां बस स्टॉप कंट्रोल पॉइंट होने के बाद भी लोगों को पीने का पानी और बाथरूम जैसी सुविधा से दूर रखा गया है। हाल ही में शादियों का मौसम शुरू होने वाला है। ऐसे में तालुका से भरपूर लोगों का आना जाना होता है। ऊपर से गर्मियों का मौसम भी शुरू है, जिससे इस कंट्रोल पॉइंट पर कोई भी पंखा या कूलर की जनता के लिए सुविधा नहीं है। यहाँ के कंट्रोल पॉइंट के कर्मचारी महबूब खान ने अपने ऊपर के अधिकारी को लिखित इस बात की सूचना दी, मगर कोई भी असर नहीं दिखा। कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले असल्यामुळे या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय सुद्धा नाही आहे आणि वरती पंखे सुद्धा नाही आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहताच आहे याची कंडिशन कशी दिसत आहे, याला रंगरंगोटी सुद्धा नाही आहे। इव्हन इथं महिलांना स्तनपान करण्यासाठी सुद्धा कुठलीही सेपरेट अशी रूम किंवा कुठलाही साधन दिलेलं नाही आहे। तसेच महिलांच्या सुरक्षतेसाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय केलेली नाही। त्यांना बसण्यासाठी किंवा त्यांच्या निवारणासाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय या ठिकाणी आहे नाही। आमच्या वडसा तालुक्यामध्ये बस स्टँड मंजूर झालेला आहे, त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे, परंतु त्या कामाला 2 ते 3 वर्ष लागणार आहेत। तोपर्यंत या बसस्थानकाची या निवारस्थानाची थोड्या प्रमाणात सुधारणा करण्यात यावी आणि बस प्रवाशांना सोयीस्कर होतील अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन करून देण्यात यावं, एवढीच माझी सर्व जनतेच्या वतीने विनंती शासनाला राहणार आहे। महिलांसाठी या ठिकाणी शौचालयाची सोय नाही आहे आणि ती महिलांसाठी शौचालयाची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की इथं कॉलेजच्या मुली, प्रवासी महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाट पाहत असतात बसची, त्यामुळे त्यांना शौचालयाची, स्त्री मूत्रिकाराची इथं सोय करून देणे अत्यंत आवश्यक आहे।